चेअरमॅन, त्यांचे सर्व संचालक, या ठिकाणी उपस्थित असलेले माऊली खंडागळे, जिल्हा परिषदेतले, आता बाजार समिती ज्या पद्धतीने चाललेलं काम आहे, चांगल्याला चांगलं म्हणायचं ही भावना ठेवून सगळ्यांसाठी काम करायचं आहे. त्यांच्यासोबत आपले किरण भाऊनी देखील मला फोन केले. मला वाटलं नव्हतं मी येईल म्हणून कार्यक्रमाला, तर त्यांनी देखील फोन केले. देशमुख AR म्हणून आता आपल्या तालुक्यात याच्यासाठी नवीन आहे, त्यांना माहीत नाही. हा जुन्नर आहे, छत्रपतीचा तालुका आहे, कधी काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी ते जास्त काळजी घेऊन काम करावं. सोसायट्यांना जे जे केंद्र शासन राज्य शासन देत आहे ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल याची निश्चित दक्षता घेऊन या सोसायट्या कशा पुढे जातील याच्यासाठी त्यांची मदत माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ते सचिवांना बोलवायचं, त्यांना काहीतरी सांगायचं, त्यांनी काय अध्यक्षांना चेअरमॅनला माहिती द्यायची नाही, संचालकांना माहिती द्यायची नाही, हे इथे चालणार नाही. ही संस्था 83 वर्ष जिची निवडणूकच झाली नाही, सत्यशील भाऊ, 83 वर्षानंतर निवडणूक झाली. 83 वर्षानंतर आपण 86व्या वर्षामध्ये आज पदार्पण करतोय आणि पहिली सभा इथे घेतो, म्हणजे त्यातली तिसरी सभा आपण इथे घेतोय. आणि ही घेत असताना सगळेच बाबूभाऊनी काय सांगितलं, तुम्ही त्यांचं मनोगत ऐकलं. गावाबद्दल ग्रामपंचायत, मला तरी वाटतं स्पर्धा कुठे असावी तर ती नारायणगावमध्ये आहे, ग्रामपंचायतीमध्ये आहे, या ठिकाणी देवस्थानमध्ये आहे, या ठिकाणी विविध विकास सोसायटी जरी एवढ्या वर्षाने आली 83 वर्षाने तरी सुद्धा त्या ठिकाणी, आणि संस्था ही विकासाची असावी. संस्था आणि जे तुम्हाला काही स्पर्धा करायची आहे ती विकासामध्ये करा, पण विकासामध्ये करताना ताई मला बिलकुल नाही आवडलं. सरपंच ताई, तुम्ही संचालक ताई, आपण ज्या संस्थेत उतरलो तिथे मनोनीत नाही, कारण शेतात काम करणारी माझी भगिनी मला माहिती आहे किती कष्ट करते. त्यामुळे तिचं पण योगदान, तिच्या पण सूचना इथे अभिप्रेत आहे. सभासद म्हणून वर्षभर चालणारा कारभार, सभासदांकडून अपेक्षा, सभासद म्हणून वर्षभर चालणाऱ्या कारभारामध्ये काय चांगलं काय वाईट मासिक मीटिंगमध्ये आपण आपलं लेखी म्हणणं पाठवावं आणि सांगावं. चांगलं तुम्ही संस्थेसाठी करू इच्छिता तर तुमच्या सूचना निश्चित मान्य केल्या पाहिजेत. या ठिकाणी जसं बाबूभाऊ म्हणाले, आम्ही सगळी बक्षिसं महाराष्ट्राची मिळवली माझ्या गावाने, बुचकेवाडीने, एक छोटीशी वाडी, संत तुकारामपर्यंत आम्ही बक्षिसं मिळवली. 100% वसुली असल्यामुळे. कशामुळे? वसुली तर द्या ना, निवडणुकीला उभं राहायचं आहे, हा वाईट होईल, तो काय म्हणेल, ही भीती ठेवली तर कामच नाही करू शकणार. 83 वर्ष का बंद होती, का काम झालं नाही? आता व्हायला लागलं तर तिकडे पण सुरू झालंच. कुरकुर नाही पाहिजे. तुम्ही सांगा, तुमचं ऐकण्यासाठीच हे संचालक मंडळ बसलेलं आहे, हे तुमच्यासाठीच आहे. ही तुमचीच विविध विकास सोसायटी आहे. जे काही चांगलं घडेल ते तुमच्यासाठीच घडेल. ही जी इमारत आता उभी राहते ती त्यावेळी कदाचित केव्हाच उभी राहिली असती. खतांच्या बाबतीत बोललं गेलं, कारण काय आता सगळ्यांच्या पोटात कावळे कोकतायत आणि प्रेमाची वाट पोटातून असते, ती काळजी देखील मला घेतली पाहिजे. परंतु गेली 9 वर्ष माझा जिल्हा परिषदेमध्ये संघर्ष चाललेला आहे की बारामतीमधून येणारी खतं आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ती आम्हाला महाग पडतात, लांब पडतात आणि आम्हाला वेळेवर खतं मिळत नाही. आम्हाला अक्षरशः टीम सुद्धा पाठवली, तळेगावमधून द्या. तळेगावला जर ह्या रॅक लागल्या तर आम्हाला आमचा वेळ वाचेल, आमचा पैसा शेतकऱ्यांचा वाचेल. एक वेळ तर अशी आली की मी बांधावर खतं देण्याची स्कीम सुरू केली. परंतु काय होतं, जसं इथे आता मीटिंग चालू होती, प्रस्तावना झाली असेल मी आल्यानंतर, DK रमेशजी मला तुम्हाला सांगणं आहे की तुमच्याकडे खूप वेळ आहे, इतका वेळ आहे, इतका वेळ आहे. सांगा शेटे भाऊ, आहे की नाही वेळ? आता वेळच वेळ आहे. मग खरे भाऊ, तुम्ही सगळ्यांनी काय केलं पाहिजे? तुम्ही सगळ्यांनी हे मिळवण्यासाठी मी सतत सांगत असते, ज्याला ज्याला त्यातलं नॉलेज आहे ते सगळंच आम्ही करू असं नाही. तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले, निवडून दिलं, संध्या दिल्या, आम्ही त्या संध्यांचं करायचा प्रयत्न करतोय की नाही? करतोय ना. पण मग तुमचा आम्हाला सहभाग पाहिजे. वर्षातून एकदा वार्षिक सभेला यायचं आणि मग काहीतरी प्रश्न उपस्थित करायचा, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला 4 पत्र दिली, का त्याच्यावर उत्तर मिळालं नाही किंवा का त्या पद्धतीने, आणि प्रश्न निर्माण नका करू. सभागृहात आशाताई कधी गेली तर मी नाही का म्हणते, माझा विरोध का आहे,
तर त्याचं उत्तर देखील ते बरोबर कसं असेल आणि चुकीचं कसं आहे हे सांगता ज्याला येईल त्यानेच या ठिकाणी तो प्रश्न उपस्थित करावा, त्याचा थोडासा अभ्यास करावा. तुम्ही अनुभवी लोक आहात, इतकी अनुभवी आहात की तुमच्या मार्गदर्शना सोडून काहीच घडू शकत नाही. इथे आयुक्त जरी आले सरकारचे किंवा इथे DDR आले, यांना काय पडली नाही, तुम्हाला करायचंय. तुम्ही प्रॅक्टिकल आहात, तुम्ही ते भोगलंय, तुम्ही ते सोचताय आणि म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आता जर बाळासाहेब पाटीलना काही मी प्रश्न मला अडचण आली मी त्यांना विचारलं तर मला त्यांच्याकडनं अचूक उत्तर मिळेल. कारण का मला प्रश्न पडला, मी वाणींना पण फोन करते की असा प्रश्न तिथे बघा काय करता येईल आपल्याला, ते उत्तर देऊ शकतात. जो माणूस सतत जनतेमध्ये आहे, जो माणूस लोकांच्या हिताचं काम करतो, कोण सोसायटी चालवतोय, कोण ग्रामपंचायत चालवतोय, कुठे ना कुठे आपण आहोत, पण तिथे काय चुकतंय हे सांगण्याचं काम जर आपण केलं नाही तर प्रगती कशी होणार. आणि मग प्रगती आपली झाली पाहिजे, कारण आपल्याकडे काही दुसरं साधन नाही. शेती हेच साधन आहे, आपल्याकडे दूध हेच साधन आहे. आणि मग याला जपण्यासाठी जे काही लागतंय तुम्ही आमच्याकडे पण मागणी करा. लोकप्रतिनिधी नुसता नावाला निवडून दिला नाही, तो त्याला निवडून दिलं की तो त्याचंच बघतोय, इथे दुसऱ्यांचं काही बघतच नाही. तुम्ही त्या 4 दिवसापूर्वी बघितलं, माऊलीने आवाज दिला, आम्ही धावून गेलो. तिथे पक्ष नाही, शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताच्या कामामध्ये पक्ष चालणार नाही. तिथे फक्त चालणार ते शेतकऱ्यांच्या हिताचं असणारं, त्यांना काय हवंय ते योग्य आहे, त्यांची मागणी योग्य आहे. या ठिकाणी देसाई देशमुख तुम्हाला सांगू इच्छितो, जे तिथे असेल मध्ये ज्या पद्धतीने ते करायचं आहे ते जर होणार नसेल तर जुन्नर तालुका काही कोणाला ऐकणारा नाही आहे. त्यामुळे आम्हाला कुठेही जावं लागलं तरी न्याय मिळवून देताना आम्ही काही कुठे कमी पडणार नाही. आमच्या महिला पण तितक्याच ताकदवर आहेत. त्यामुळे कारण कष्ट करतात तो दिवसभर, मग त्यांना अपेक्षित असतं, त्यांना ते मिळालं पाहिजे. परंतु एक आहे, ग्रामसभेला गर्दी का होत नाही, कधी विचार केला का? याचं कारण असं आहे की आपण पट्ट्या भरल्या नाही, घरपट्टी भरली नाही, पाणीपट्टी भरली नाही, गेलं तर कोण बोलेल असं नाही चालणार. आम्ही वेळोप्रसंगी अगदी महसूलची मदत घेऊन रेशनिंग सुद्धा बंद केलेल्या 12 वर्षापूर्वी. जर तुम्हाला पैसे भरता येत नसतील, तुम्हाला महसूल भरता येत नसेल तर तुमचं पाण्याचं कनेक्शन कट, तुमचं रेशनिंग दुकानाचं कनेक्शन तुम्हाला रेशनिंग देणं बंद. कारण जर पट्ट्याच आल्या नाही, घरपट्ट्या पाणीपट्ट्या आल्याच नाही तर तिथली ती संस्था चालायची कशी? आणि ती चालवायची असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन थोडे थोडे का होईना पण ते पैसे जर आले तर निश्चितपणाने काम चांगलं होऊ शकतं. घरच्या घरधन्याला खूप वाटतं साधारणतः वाटतं की नाही वाटतं, आपण हे करावं ते करावं, यावर्षी हे करू ते करू, शेतात हे करू, मुलाला ते करू, पण तरी कधी होईल जेव्हा ते आपल्या दारात आतमध्ये येईल, उमऱ्याच्या आतमध्ये. मग ते आणण्यासाठी आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीला, आपल्या असणाऱ्या विविध विकास सोसायटीला, आपल्या असणाऱ्या या ठिकाणी देवस्थानमध्ये काम चालतंय. इथे सुद्धा मगाशी 3-4 जण इथेच ओरडाओरडी सुरू केली. मी म्हटलं की प्रस्तावना झाली की नाही माहीत नाही मला, विचार करायला लागले मी. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही फार विचारवंत बुद्धिवंत आहात, पण ती वेळेवर तुम्ही आम्हाला द्या म्हणजे आम्हाला कामाला येईल. आणि तुम्ही आमच्या सोबत या, आम्ही आमच्या बरोबर तुम्हाला घेऊन जाऊ आणि तिथे ते काम करून घेऊ. जिथे अडचण येईल लाख मारे तिथे पाणी काढायची ताकद तुमच्या ताईमध्ये आहे. तुम्ही सरकार माझं, राज्य सरकारमध्ये मी आहे किंवा केंद्र सरकारमध्ये मी आहे असं काही समजण्याचं कारण नाही. मी तुमची पहिली आहे. मी पहिलं माझं घर सांभाळलं पाहिजे. घरच्या उपाशी बाहेरचे तुपाशी अजिबात चालणार नाही. आपला तालुका, आपली माणसं, आपले शेतकरी, आपल्या सगळे लोक यांची काळजी आपण पहिली घेतली पाहिजे. सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या बाबतींमध्ये, शाळा कॉलेज जे आता आपण पाहतोय की अंगणवाडीचा आहार नीट मिळत नाही. मला गेल्या आठवड्यात जेव्हा कंप्लेंट आली डाळी असं तसं, मी आता लगेच जाणार गजानन पाटलांबरोबर बसणार, मी डुडी बरोबर बसणार की हे चालणार नाही. कारण आमच्याकडनं तुम्ही अपेक्षित आहात तर आम्ही पण तुमच्याकडनं अपेक्षित आहोत की तुम्ही जे द्याल ते चांगल्या प्रतीचं द्या. आणि आपलं काय जातंय, आपलं घोंगडं पुढे अडकलंय का? अजिबात नाही. आपण कोणाचा चहा पित नाही त्यामुळे आपल्याला काही पडलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी ही संस्था ज्या पद्धतीने चालली आहे, माझं सचिवांना सांगणं आहे, सचिवजी तुम्हाला पण, आम्ही तुम्हाला बसल्यापासून सांगतोय की जे काही घडेल, तुम्ही AR ऑफिसला गेलात आणि AR ऑफिसला जी मीटिंग होईल त्याचा शब्द जर तुम्ही संचालक मंडळाला आणि चेअरमॅनला सांगितला तर त्याच्यातून आपल्याला चांगलं काम करता येईल.
आपल्याला त्याच्या स्कीम घेता येईल आणि खूप साऱ्या मोठ्या मोठ्या स्कीम आहेत. सांगायला गेली तर वेळ जाईल आणि मग मला कोणी माफ करणार नाही. म्हणते ताई बस झालं, तुमचं भाषण ऐकायला आलो नाही, वार्षिक सभेला आलं, मस्तपैकी काय जेवण केलं असेल तो ताव बघायला आलोय आणि आम्हाला समजून घ्यायचं होतं की आमच्या संस्थेत काय चाललंय. संस्थेत खूप छान काम चाललंय असं रवींद्र चव्हाणांच्या हस्ते जेव्हा आपण नारळ फोडला त्यावेळी जेव्हा सुरुवात केली, आज कामाची इमारत जेव्हा बघतोय आपल्यालाच अभिमान वाटतोय. त्या ठिकाणी खतं कशी मिळतील आणि ही खतं मिळत असताना डिके आणि रमेशजी तुम्ही दोघे बाजूला बसलेला सरपंच पण बघितला नाही, पण अशोक पाटे काळजी करू नका, आपण त्याचा पण बंदोबस्त करू. तुमचा धंदा काय वायाला जाऊ देणार नाही, तुमचा धंदा चांगला राहील याची काळजी घेऊ आम्ही. आलं का लक्षात? पण शेतकऱ्यांचं हित आपल्याला जपलं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी आपण आहोत एवढं लक्षात ठेवून संस्था ज्या पद्धतीने काम करते त्या सगळ्या संचालक मंडळांना मी खरोखर शुभेच्छा देते, त्यांचा आभार मानते. या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमचा आदरातिथ्य केलं, सत्कार केला, सन्मान केला. मी आपली ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. सांगण्याच्या आधीच आशाताईंनी केलेलं असतं. मी तुम्हाला पत्र पाठवते कधी दिलंय. पाठपुरावा चालू आहे की या ठिकाणी खेड नंतर 50 किलोमीटरचं जे अंतर आहे त्या अंतरानुसार आपण बसतोय, आपल्याला ते मिळालं पाहिजे, आपण ते मिळवणार. नक्कीच या ठिकाणी चांगलं काम करतात आपले भाऊसाहेब, त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. मी गणेश गाडेकर साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं. आपल्या संस्थेचे सचिव सर्वांनी जेवण करायचं म्हणून ते मंचावर यावं. दरम्यानच्या काळात अध्यक्ष रमेशजी मेहते, आयुष्याची गुणे, वसंतजी कोल्हे साहेब, आशिषजी वाजगे, आपण सर्वजण उपस्थित सर्वांचं स्वागत. आपण सर्वांनी जेवण करावं. न जेवण